नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशी मंडळाद्वारा संचालित आर्ट्स कॉमर्स कॉलेज ट्रस्टचे आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार। मी प्राध्यापिका सुवर्णा गिरासे, विषय अर्थशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5 अभ्यासतो आहोत, बाजाराचे प्रकार। त्यामध्ये आज आपण मागच्या भागामध्ये बाजाराचे वर्गीकरणास सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण स्थळानुसार आणि काळानुसार बाजार वर्गीकरणाचे कसे प्रकार पडतात ते अभ्यासलेले आहे। स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असे प्रकार स्थळानुसार पडतात, तर अत्यल्पकाळ, अल्पकाळी, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे काळानुसार बाजाराचं वर्गीकरण केलं जातं। आजच्या भागामध्ये आपण स्पर्धा या वर्गीकरणाच्या प्रकाराकडे वळणार आहोत। स्पर्धेमध्ये आपण आज पूर्ण स्पर्धा या प्रकाराचा अभ्यास आपण करणार आहोत। बाजाराचं वर्गीकरण पाहत असताना प्रकारांमध्ये आपण स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेचा अभ्यास करणार आहोत। अर्थशास्त्रामध्ये विक्रेते व ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा निकष आहे। विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। त्यामध्ये आपण पहिल्या प्रकाराकडे वळूयात, पूर्ण स्पर्धा। आता सुरुवातीला आपण पूर्ण स्पर्धेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत। पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे। प्रत्यक्ष बाजारामध्ये अशी परिस्थिती नसते, ही एक कल्पना आहे, आदर्श कल्पना आहे। मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगत असताना ती खालीलप्रमाणे सांगितलेली आहे। जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। मिसेस जॉन रॉबिन्सन असं म्हणतात की या बाजारामध्ये ज्या वस्तू आहेत त्या एकजिन्सी वस्तू असतात। असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत आणि अशा बाजारास आपण पूर्ण स्पर्धा असं म्हणत असतो। त्याचप्रमाणे जेव्हा प्रत्येक जो उत्पादक आहे, हा उत्पादकाची उत्पादनाकरता असलेली जी मागणी आहे ती पूर्णतः लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येत असते। आता एकजिन्सी वस्तू असते। आता एकजिन्सी वस्तू असते म्हणजे काय पूर्ण स्पर्धेमध्ये? तर जी वस्तू बाजारात विक्रीसाठी आलेली आहे त्या वस्तूचे सर्व नग एकजिन्सी असतात, म्हणजेच त्यांचा रंग, रूप, आकार, दर्जा या बाबतीमध्ये ते एकसारखे असतात आणि त्या सर्व वस्तू नग हे जे आहेत ते एकमेकांना पूर्ण पर्याय असतात। त्याला आपण एकजिन्सी वस्तू असं म्हणत असतो। म्हणजे या बाजारामध्ये ज्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत त्या एकजिन्सी वस्तू असतात। ग्राहक आणि विक्रेते यांची संख्या देखील असंख्य असल्याचं दिसून येतं। त्यानंतर आपण आता पूर्ण स्पर्धा चा अभ्यास करत असताना पूर्ण स्पर्धेचा असा बाजार की ज्यामध्ये जे विक्रेते आहेत, ग्राहक आहेत, हे असंख्य असतात। सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात। तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचं पूर्ण ज्ञान असतं। आता ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजार स्थितीचं पूर्ण ज्ञान असतं म्हणजे बाजारात कोणत्या किमतीला वस्तू विक्री करायची आहे हे विक्रेत्याला माहिती असतं आणि
कोणत्या किमतीला वस्तू खरेदी करायची आहे याची माहिती ग्राहकालाही असते. कोणत्याही प्रकारचं निर्बंध बंधनं या बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांवर नसतात. अशा पद्धतीचा एक आदर्श बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धा असल्याचं दिसून येतं. या पूर्ण स्पर्धेची आता आपल्याला वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. त्यामध्ये आपल्याला व्याख्येमध्येच वैशिष्ट्ये दिसतात. त्यामध्ये आपण पहिल्या वैशिष्ट्याकडे वळणार आहोत. ते म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात याचा उल्लेख आपण करतो आहोत. आणि प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. म्हणजे एखाद्या विक्रेत्याने माल विकला नाही किंवा एखाद्या ग्राहकाने माल खरेदी केला नाही त्याचा बाजारपेठेवर काहीही फारसा परिणाम होत नाही. म्हणून प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा जो सहभाग आहे तो नगण्य आहे. त्याची गणना नाही केली तरी चालते. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. तसेच कोणताही एखादा ग्राहकही जो बाजारामध्ये त्याची मागणी कमी झाली तर त्याचा फारसा फरक पडत नाही. बाजारात ज्या उत्पादन संस्थांची संख्या इतकी मोठी असते की एखाद्या विक्रेत्याला वस्तूच्या किमतीवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवता येत नाही. एक विक्रेत्याचा परिणाम त्या वस्तूच्या एकूण पुरवठ्यावर आणि किमतीवरही होत नाही. वस्तूची किंमत ही वस्तूच्या बाजार मागणी आणि बाजार पुरवठ्यावर ठरत असल्याचं दिसतं. त्यामुळे या बाजारामध्ये विक्रेता हा जो असतो तो विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो. तो किंमत करता नसतो. म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता हा किंमत स्वीकारत असतो, किंमत करता नसतो. तसेच ग्राहकांची संख्याही पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य असते, फार मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अत्यंत अल्पसा भाग आहे, अत्यंत छोटा भाग आहे. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अनेक ग्राहक असल्यामुळे कोणताही एक ग्राहक वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. त्याची मागणी ही एकूण बाजार मागणीचा जर विचार केला तर त्याच्यातला अत्यंत छोटा भाग आहे, अत्यंत अल्पसा भाग असल्याचं दिसून येतं. त्यामुळे ग्राहक हा किमतीवर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या वैशिष्ट्याकडे वळणार आहोत. ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकजिन्सी वस्तू. असंख्य विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत. त्या असंख्य विक्रेत्यांकडून वस्तू विकली जाते आणि असंख्य ग्राहक वस्तूंची खरेदी करत असतात. जी वस्तू विकतात ती एकजिन्सी वस्तू असते. आता ग्राहकाच्या दृष्टीने जी वस्तू आहे ती कशी आहे तर तिचा आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीमध्ये ती एकजिन्सी असते. सर्व वस्तू ज्या आहेत ते परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. आता उदाहरणार्थ आपण चहा घेऊयात. चहाच्या कितीतरी कंपन्या बाजारामध्ये अस्तित्वात आहे. रेड लेबल आहे, वाघ बकरी आहे, टाटा चहा आहे आणि त्यासारख्या अनेक चहा बाजारामध्ये विक्रीला येतात. त्यांचा रंग, रूप, चव, आकार या बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणात सारखा असल्याचं आपण दिसून येतं. आणि या ज्या वस्तू आहेत या वस्तू एकमेकांना परस्परांना पूर्णतः
पर्यायी असल्याचं दिसून येतं. साबण आपण बाजारात बघूयात, त्याचप्रमाणे पेस्ट, शॅम्पू यासारख्या कितीतरी वस्तू आहेत. थंड पेय आहेत, कोको कोला आहे, थम्सअप आहे, स्प्राईट आहे, यासारखी थंड पेय. म्हणजे या ज्या वस्तू आहेत या वस्तू एकमेकांना पूर्णतः पर्यायी वस्तू असतात. त्यांचा रंग, रूप, आकार, चव या बाबतीत एकजिन्सीपणा असतो. त्यामुळे ह्या वस्तू ज्या आहेत पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ज्या वस्तू विक्री केल्या जातात त्या वस्तू एकजिन्सी असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तिसऱ्या वैशिष्ट्याकडे आपण वळूयात, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेमध्ये एखाद्या कंपनीला जर प्रवेश करायचा असेल, नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर तो नवीन उद्योग पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सुरू करू शकतो. आणि जर एखाद्या उद्योगातून बाहेर पडायचं असेल, उद्योग बंद करायचा असेल, तर त्या उद्योगातून बाहेर पडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. या बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि निर्गमनावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध नसतो. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्थांना बाजारपेठेत प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन केलं जात असल्याचं दिसून येतं. निर्गमन म्हणजे बाजारातून बाहेर पडता येतं. म्हणजे अशा पद्धतीने मुक्त प्रवेश आणि निर्गमन बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेच्या असल्याचं दिसून येतं. त्यानंतर चौथ्या वैशिष्ट्याकडे आपण वळूयात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एकच किंमत असते आणि जी किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होत असते. पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच वस्तूच्या सर्व नगांची किंमत ही सर्वत्र समान असते. आणि ती सर्वत्र समान कशी काय होते, तर बाजारातील मागणी जी आहे आणि बाजारातील पुरवठा जो आहे त्या मागणी आणि पुरवठ्यावरून ही किंमत निश्चित होत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाहणार आहोत आपण, बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचं संपूर्ण ज्ञान असतं, माहिती असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा आणि पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असतं. याचं ज्ञान असल्यामुळे बाजारामध्ये कोणत्या किमतीला वस्तू खरेदी करायची हे ग्राहकाला माहिती असतं आणि कोणत्या किमतीला बाजारात वस्तू विक्री करायची याची माहिती ही विक्रेत्याला असल्याचं दिसून येतं. पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारातील ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असल्याचं दिसून येतं. त्यामुळे जो ग्राहक आहे तो ग्राहक प्रचलित किमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तू खरेदी करत नाही किंवा जो विक्रेता आहे तो प्रचलित किमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तूची विक्री करत नाही. म्हणून किंमत ही या ठिकाणी एकच असल्याचं दिसून येतं. त्यानंतर सहाव्या वैशिष्ट्याकडे आपण वळूयात, उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे जे उत्पादनाचे घटक आहेत त्या घटक पूर्णपणे गतिशील असतात. श्रम, भांडवल हे यासारखे जे घटक आहेत ते घटक भौगोलिकदृष्ट्या नाही तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असल्याचं दिसून येतं. म्हणजेच या घटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं. आपल्याला वाटतं आहे आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्याला तोटा येतो आहे,
तर आपण त्या क्षेत्रामध्ये ज्या उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादन घटकाचा वापर आपण दुसऱ्या उद्योगामध्ये, दुसऱ्या व्यवसायामध्ये, दुसऱ्या जागेवर करू शकतो. म्हणजेच त्यामुळे उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर होत असतो. तसेच सहजी ते उपलब्ध होत असल्या कारणानं उत्पादन करत असताना उत्पादकाला अडचण येत नाही. त्यानंतर आपण 7व्या वैशिष्ट्याकडे वळणार आहोत. वाहतूक खर्चाचा अभाव हा पूर्ण स्पर्धेमध्ये दिसून येतो. वाहतूक खर्च साधारणपणे सर्वत्र सारखा असल्याचं दिसून येतं. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वाहतूक खर्च नसतो असं या बाजारामध्ये गृहीत धरलेलं आहे. कारण उत्पादन संस्था ज्या आहेत त्या उत्पादन संस्था एकमेकांच्या निकट आहेत, जवळ आहेत. त्यामुळे वाहतूक खर्चामध्ये तफावत नसते व त्यामुळे वस्तूंची जी किंमत आहे सर्वत्र सारखी असल्याचं दिसून येतं. कारण वाहतूक खर्च या ठिकाणी गृहीत धरलेला नाही आणि या गृहीतकामुळे किंमत मध्ये समानता निर्माण होण्यास मदत होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वस्तूची किंमत सर्व ठिकाणी सारखीच असते. आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारचं जो धोरण आहे ते निरहस्तक्षेपाचं धोरण असतं. सरकारचा हस्तक्षेप यामध्ये नसतो. निरहस्तक्षेपाचं धोरण असल्या कारणानं पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्यामध्ये आता उदाहरणार्थ उत्पादन, वाहतूक, वस्तूंची किंमत निश्चिती या ज्या प्रक्रिया आहेत या कोणत्याही प्रक्रियेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णपणे अभाव असतो. सरकार यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. हा एक आदर्श बाजाराचा प्रकार आहे. प्रत्यक्ष बाजारामध्ये मात्र अशी परिस्थिती आढळत नाही. कारण ही बाजाराची एक काल्पनिक संकल्पना आहे. पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण स्पर्धेमध्ये कशी किंमत निश्चिती ठरते ती समतोल किंमत निश्चिती आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, 2 मुक्त प्रवेश निर्गमन, 3 एजन्सी वस्तू, 4 एकच किंमत, 5 बाजाराचे पूर्ण ज्ञान, 6 उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, 7 वाहतूक खर्चाचा अभाव आणि 8 सरकारचा हस्तक्षेप नाही अशा वैशिष्ट्यांची चर्चा आजच्या भागामध्ये आपण केलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.